द्यावं तेवढे धन्यवाद कमी. बाल गोपाल सर्व माता मंडळी पुरुष मंडळी आमच्या ताईप्रमाणे असणाऱ्या या सगळे 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 विशेष या गावातील आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण बंधुतुल्य असणारे गेल्या 12-13 वर्षापासून ज्यांची सांगड एकत्रित झाली आणि एका मुठीमध्ये आम्ही असतो, तेव्हा यदा कदाचित 1-2 दिवस जरी कटुकटी लेट आले तरी असं वाटते की आता एक हातच नाही आहे, 2 हात आता एकच हातावर देवानं आणलं असं वाटते. असे अत्यंत प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण बंधुतुल्य असणारे सुधाकरजी महाराज कावडकर त्यांच्या चरणी मी माझा माता ठेवून या ठिकाणी गावातीलच पूजनीय असणारे वडिलाप्रमाणे आजोबाप्रमाणे असणारे नेहमी चेहऱ्यावरती हसमुख असे आदरणीय हरिभक्तीपरायण भुसारी महाराज त्यांच्या चरणावर मी माझा माता ठेवून पुनश्च या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांचं दुसऱ्या दिवसाला कीर्तन झालं तुकारामजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न झाले. त्याच्या चरणी मी माझा माता ठेवून आणि इवलेशी रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे. हरिभक्तीपरायण कोमलताई ते सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न आहे. त्याच्या चरणी जरी वयान लहान असेल त्याच्या चरणी मी माझा माता ठेवून साथीला असणार माता सरस्वतीच्या रूपात नटलेला माझा भजनी संच गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे रोशनदादा ठाकरे त्याला सुद्धा नमन करून सुंदर तबला आणि गायन आमचे जीवन बाबा त्याला सुद्धा नमन करून ज्यांनी गायनामध्ये गायनशास्त्राचा अभ्यास आहे असे आमचे नेहमी सहकारी आणि कुठेही पण माझ्या साथीला असतात असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अरविंद भाऊ पेंचरवार त्यांच्या सुद्धा चरणी मी माझा माता ठेवून सुंदर अशी अर्गणची साथ आमचे स्वयं गुरुजी त्यांच्या सुद्धा चरणी मी माझा माता ठेवून सुंदर हरिपाठ नृत्य करून विनयाची साथ देणारे चोपदार या ठिकाणी आमचे भोयर महाराज त्यांना सुंदर वंदन करून गेले 7 दिवस कार्यक्रमाचं संचालन आणि लवकर उठा सगळ्यांना वेळेवर पाठवणारे असे आमचे सकारामजी काका त्यांच्या सुद्धा चरणी मी माझा माता ठेवून पुनश्च त्याला प्रेमाने मी कलियुग म्हणतो पण त्याचं नाव कृष्ण आहे. जो फोटो YouTube या ठिकाणी चालवतोय त्याला सुद्धा आपण तो जरी वयान लहान असेल पण इथे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया परिजन एकमेका त्याला सुद्धा वंदन असतील माझा. पुनश्च या कार्यासाठी आमचे हरिभक्तीपरायण बेल्लोरी येथून आले ठाकरे बाबा असतील उदार बाबा असतील आवाळपूर येथून आलेले आमचे तेही सुद्धा उदार आहे. आडनाव जरी उदार असेल आडनावाप्रमाणे ते अंतकरणाने सुद्धा उदारच आहे. त्यांना सुद्धा माझा नमन असेल. आणि या ग्रामातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधुतुल्य असणारे पितृतुल्य असणारे सगळ्यांच्या चरणी मी एकदा माता ठेवतो आणि साहेब सुद्धा या ठिकाणी आदरणीय उपस्थिती आहे. आणि सुंदर असं हरिपाठ नृत्य सुंदर तबला गायनाला सुद्धा आणि ताळाला सुद्धा सुंदर सहकार्य आणि सहकार्य करणारे आमचे आदित्य बाबा त्याला सुद्धा नमन. गावातीलच महाराज नेहमी पारायणाला जातात जीवन महाराज त्यांना सुद्धा नमन. आणि सगळ्यांना सांभाळून यदा कदाचित तिथे कोणी लेट जरी झालं तरी देखरेख करणारे असे आमचे हरिभक्तीपरायण आत्राम बाबा त्यांना सुद्धा नमन असतील. आता सगळ्यांना वेगवेगळं नमन करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
हे पायावरे या भारतरे संतांच्या. बाबापूर येथील आलेले आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण नादेकर काकाजी, त्यांना सुद्धा माझा नमन असतील. सगळ्यांना सामूहिक वंदन करून आपण कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल निवडलेला भाग. या गोकुळीच्या चुका, या गोकुळीच्या सुका, या गोकुळीच्या सुका, या गोकुळीच्या सुका, या गोकुळीच्या सुखा, या गोकुळीच्या सुखा, या गोकुळीच्या सुखा, या गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद रे. जो आनंद त्या गोकुळामध्ये झालेला होता भगवान कृष्ण परमात्मा जन्मल्यानंतर, तेवढाच आनंद या 7 दिवसामध्ये माझ्या वंसारी ग्रामामध्ये झाला. आणि जिकडे पाहावं तिकडे आनंदी आनंद, आणि याच्यापेक्षा मोठा आनंद या जगाच्या पाठीवर नाही. विठ्ठल कसे निघून गेले कोणाला कळले नाही. पहा, कोणा दिवशी 5:30 आरती झाली, कोणा दिवशी 6 झाली. मला वाटते की गेल्यानंतर काही स्वयंपाक केले असेल, कोणी उपाशी झोपले असेल, कोणी नुसतं खिचडी मांडून काढले असेल, परंतु घरचे सुद्धा कोणाला शिव्या पण दिले नाही. दिल्या का 7 दिवसामध्ये? का? तर तुम्ही माऊलीच्या हरिपाठामध्ये जमून गेला, विसर पडला, आणि विसर पडल्यानंतर भान नसते. त्या नामामध्ये रंगल्यानंतर देहभान विसरून गेलं की टायमिंगचा सुद्धा भान नसतो. आता आजपासून हा काला झाला, काला झाल्यानंतर पेंडाल वगैरे खोलून टाकलं सगळं, जिकडलं तिकडे आम्ही गेल्यानंतर तुम्हाला किमान 7 दिवस कशीच करमणार नाही. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा. आणि आज का आला याच्यामध्ये प्रश्न, का आला? जोपर्यंत मी इथे मनुष्य देहाला का आलो, भगवंतानी मला इथे कशा करता पाठवलं, आणि मी काय करायला पाहिजे, जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत जीवनात काला काही होणार. आणि तो परमपवित्र काला करण्याकरता, जीवनात काला करण्याकरता अनंत भावाने संतांना शरण जावं लागणार. जोपर्यंत संतांना शरण जाणार नाही तोपर्यंत जीवनात काला काही होत नाही होणार. करिता
एका एका येऊनी कोटी कोटी मेरा देवा लागे वारा मानवा. लक्षात गवऱ्यात शिरवणी फिरल्यानंतर या मनुष्य देहाला आलं प्रत्येक जणाने. सगळ्यात लहानातला लहान कोण आहे ते बरं? सगळ्यात लहान कोण आहे? सगळ्यात बलाढ्य हत्ती. तर मुंग्यापासून तर हत्यापर्यंत सगळ्यांना भगवंताने कसं केलं? ते आडवे. मनुष्याला फक्त उभं केलं. नेमकं कशा करता केलं असेल? एखाद्या पांढरप्रिय जाऊन उभं राहण्याकरता, मतदानातच उभं राहण्यापेक्षा राहण्याकरता नाही. तरी आता माऊली असं सांगतात, देवाचे द्वारे उभा क्षण भरे तेरे मुक्तिचारे साधिये, तेरे मुक्तिचारे साधिये, तेरे मुक्तिचारे साधिये. देवाचे द्वारे उभा क्षण भरे तेरे मुक्तिचारे साधिये. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना काला संतांनी सांगितलं. तो काला जोपर्यंत जीवनात होणार नाही, का आला? तिकडे वरण भात बुंदा वगैरे वगैरे झाला, तो काला खाण्याकरता आलो का? आतापर्यंत एखाद्या व्यक्तीने एक क्विंटल भर अनाज खाऊन टाकला असेल तरी पण जीवनात काही काला झाला एक क्विंटल अनाज खाल्ला असेल तरी पण काला झाला नाही का? मी मनुष्य द्यायला का आलोय जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत जीवनात काला नाही. आणि मी का आलोय करून घेण्याकरता संतांना शरण जावं लागेल. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, करावे ते काय आदि आदि, करावे ते काय आदि आदि, करावे ते काय. आधी त्याचे आता सद्गुरु गुरु मिळणं तर कठीण आहे. गुरु मिळणं कठीण गेला या युगामध्ये. आपण पाहतोय आता दररोज न्यूज वर पाहतोय. तो काय नाव त्याचं? अशोकराव त्याच्या पुढे पहिले तो राम राहील, त्याच्या पहिले असा राम. आता विश्वास कोणी कोणावर करावा? महाराज म्हणला का महाराज नावाला कलंक लागला. सध्या महाराजांना कर्करोग झालेला आहे महाराज या शब्दाला.
कारण विश्वास कोणी कोणावर ठेवावा हा सगळ्यात मोठा भ्रमित झालेले आहे लोक. आज मोठमोठे साधू पाहतो आहे आपण, मोठमोठे करोडो रुपयाची ज्यांच्याकडे इष्टच आहे, 400-450 आश्रम होते त्यांचे. आपण पाहतो आहे बापाई जेलची हवा खात आहे, मुलगा जेलची हवा खात आहे. साधू संतांवरती असलेला विश्वास या लोकांनी कमी केला का? त्याच्यात लोकांची चूक आहे. लोक कोणालाही महाराज म्हणते, कोणालाही साधू म्हणते. साधू कभी बदमाश नहीं होता और बदमाश कभी साधू नहीं बनता. बदमाश समाज, बदमाश आदमी को साधू बनाता. काय म्हणणार? साधू बदमाश राहत नाही. मुळात बदमाश काही साधू बनत नाही. आता लोक कोणालाही जर पूजत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. विठ्ठल समोर येतील तेवढे तेव्हा माझ्या नरबऱ्यांची उंची वाढेल. तेव्हा माझ्या तुकोबारायांची उंची वाढेल. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची उंची वाढेल. तेव्हा गाडगे बाबांची उंची वाढेल. जेव्हा एवढे ढोंगी तयार होईल ना का, तर त्यांनी पहिलंच सांगून गेलेलं होतं. सर्व या कलियुगामध्ये पोटासाठी अनेक वेश धारण करून येणारे साधू होते आणि लोक त्यांना बळी पडते. साध्यांना कोणी विचारत नाही. आता पाहते काही पाला. आता आमच्या समजा एवढी मोठी दाढी मिशी जर मी वागवून आलो असतो एकदा कदाचित तर लोकांच्या लाईनी लागल्या असत्या. इथे जो वरही भगवा झाला असेल ना त्याला किंमत आहे. भगवे वस्त्र मिश्या दाड्या वागवलं की लोक सुद्धा त्यांना सुधरू देत नाही. का? मोठा महाराज आहे ना. संत साधू सांगतात वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे. अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, याची वरुण भगवा होण्यापेक्षा वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, याचे म्हणून साधू जगे विटंबना माझी. समजा एक गाढव होतं. गाढव पाहिलं का? गाढव घोड्याला म्हणते का गध्याला म्हणते? पुन्हा आहे का? गाढव घोड्याला म्हणते का गध्याला म्हणते? म्हणते कायला? आमच्याकडे गध्याला गाढव म्हणते, तुमच्याकडे कशाला म्हणते? घोड्याला का गाढवाला का गध्याला? बरोबर. ते गाढव असणार वनसरीच्या जंगलात गेलो. लक्षात घ्या पुन्हा. वनसरीच्या जंगलात गेल्यानंतर अनिकेत काय झाला परिणाम? साहेब एक लई दिवसांचा एक वाघ मृत पावलेला होता त्या ठिकाणी. वाघ मेलेला होता. त्याचं मांस वगैरे सगळं रागिरी बाबा गळून गेलं आणि फक्त काय राहिलं? कातळ शिल्लक राहिलेलं. हे गाढव फिरत 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 गेलं पिंपळकडला. गेल्यानंतर याला ते कातळ असणारं दिसलं. याला वाटलं वा, समजा म्हणे या वाघाचं जर कातळ मी पांघरून घेतलं तर किती माझ्या अंगावर शोभून दिसेल. समजा याला कदाचित म्हणे माझ्या जर अंगावर मी धूळ टाकल्यासारखं जर टाकून घेऊ तर मला किती शोभून दिसेल म्हणे माझ्या अंगावर. त्यानं ते उचललं. उचलल्यानंतर वाघाचं कातळ गाढवानं काय केलं? पांघरलं. आणि ते आलं गावामध्ये. गावात आल्यानंतर लोकांनी पाहिलं आणि एकच आकाश सुटला. गावात वाघ आला, वाघ आला, वाघ आला, वाघ आला.
सगळ्यांनी खिडक्या दरवाजे वगैरे बंद केले, जनावर असणारे गोठ्यात बांधले. इतक्यामध्ये कर्मधर्म योगानं सोसाट्याचा वारा सुटला. वारा सुटल्यानंतर परिणाम असणारं कातड उडून गेलं. उडून गेल्यानंतर हे लोक म्हणे का राजा म्हणे बेअकली लोक आहो आतापर्यंत म्हणे आपण त्या गाढवाने वाघ समजून घेऊन घरात लपलो म्हणे. परिणाम प्रमाण समजलं का? नसं समजलंय कदाचित. आपले सुद्धा गणित तसंच होत. विठ्ठल विठ्ठल